लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजचा भाग पण खूप असा छान आहे. काय होतं, जीवा खूप तर एक्साइटेड असतो, पण भास्करचं नाव ऐकल्यानंतर नंदिनी मात्र म्हणजे तिला एक वाईट वाईब येत असते आणि ती जीवाला खूप म्हणजे खूप अगदी समजावून सांगायचा प्रयत्न करत असते की तुम्ही यांच्यासोबत डील करू नका, त्यांच्याकडून फंडिंग घेऊ नका, तुम्ही दुसरीकडून प्रयत्न करा, तुम्हाला ते सहज शक्य आहे. पण जीवा मात्र त्या गोष्टीला काही तयार होत नाही आणि नाराज सुद्धा होतो. मग ते बघितल्यानंतर नंदिनी अखेर मनात नसताना सुद्धा तयार होते आणि भास्कर जो काही आहे त्याने टाकलेला हा ट्रॅपच आहे असंच नंदिनीला वाटतं आणि बहुतेक पुढे जाऊन तेच खरं होणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता त्यानंतर नंदिनीवरती युग चांगलाच भडकलेला आहे, कारण नंदिनी जे काही सगळं त्यांच्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं त्यामुळे तो जाम नाराज झालेला असतो आणि आता नेहमीप्रमाणे पार्थ काव्यासाठी खूप एक्सायटेड झालेला असतो आणि तिची नाश्त्याच्या टेबलवरती वाट बघत असतो. तर तेव्हा काव्य आल्यानंतर आपण एकाच प्लेटमध्ये वगैरे शेअर करू असं सगळ्यांच्या समोर बोलतो, पण मानेनी बरोबर त्याला अडवते आणि दुसरी प्लेट तयार करून देते आणि वसू आणि रम्या मात्र चांगल्या आपल्या परत पहिल्या रुबाबात आलेल्या असतात आणि आल्या आल्या परत त्यांची रम्याची आणि काव्याची वादावाद होते आणि तेव्हा पार्थ काव्याची बाजू घेऊन रम्याला खूप बोल बोल बोलतो. तर त्यानंतर तर चक्क मित्रांनो, जीवा जो काही आहे ती आपली एक मोठीच्या मोठी जमीन त्या प्रोजेक्टसाठी भास्करला द्यायच्या प्रयत्नात आहे आणि ती गोष्ट आता नंदिनीने ऐकलेली आहे आणि बघूयात आता पुढे काय होतं ते. तर चला मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. पार्थ आता मानिनीला विचारतो, माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी पुढे जात नाहीये म्हणून तू टेन्शन मध्ये आहेस का? अगं आई, डोंट वरी, तू सांगितलेल्या ट्रॅकवरती ना आमची गाडी लवकरच वळेल. तर मानिनी आता विचारते, मी 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 काय सांगितलेलं होतं? तर तेव्हा पार्थ म्हणतो, विसर्जनाच्या दिवशी तू काय सांगितलेलं होतंस आठव बरं जरा. तर आता त्यावेळेस मानिनीला तो क्षण आठवतो. मानिनी त्याला म्हणालेली असते की अरे, तुमची मैत्रीची गाडी लवकर लवकर पळवा, पटापटा पळवा, प्रेमात पडा लवकर एकमेकांच्या. तर पार्थ आता तिला म्हणतो, आई नको काळजी करूस, लवकरच ना माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी ना प्रेमाकडे वळेल. आय नो तुला ना आई म्हणून मुलांच्या संसाराची काळजी लागून राहिलेली आहे, पण डोंट वरी, तुझ्या मुलांच्या मध्ये ना प्रेमाने जग जिंकण्याची ताकद आहे आणि मला तर फक्त काव्याला जिंकायचं आहे, ते तर मी असं जिंकेन आणि त्यांना जरी जिंकलं ना तरी सुद्धा पहिली माझी मैत्रीण तूच राहणार आहेस बरं का आई. असं म्हणून तो आता तिचा थोडासा मूड चेंज करायचा प्रयत्न करत असतो, पण मानिनीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं आणि त्याची मात्र पार्थला जरा सुद्धा कल्पना नसते आणि ती आता मनात म्हणते, कसं सांगू रे बाळा तुला, नाही जिंकता येणार तुला तिला, कारण अरे तिचं मन ना आधीच कोणीतरी जिंकलेलं आहे. तुझी आणि काव्याची गाडी कधीच प्रेमाकडे वळणार नाहीये, कारण अरे तिचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, असं ती सर्व काही मनातच बोलून मनातच सगळं काही ठेवते. तर आता इकडे जीवा आणि नंदिनी मधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. जीवाने जेव्हा भास्कर काकांचं नाव सांगितलेलं असतं तर तेव्हा आता नंदिनीला थोडासा धक्का बसलेला असतो आणि ती जीवाला विचारते, भास्कर काका? आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस भास्करने येऊन धनंजयला धमकी दिलेली असते, हे बघ पाण्यात राहून मगरीशी वैर घेऊ नकोस. आणि ती एकदमच आता जीवाला म्हणते, अहो जीवा, याच तर माणसाने माझं, असं म्हणून ती थांबते आणि ती परत जरासं स्वतःला सावरते आणि जीवाला म्हणते, हे बघा जीवा, मला ना थोडंसं बॅड फिलिंग येत आहे. अहो तुम्ही कशाला त्या माणसाकडून मदत घेताय? तर जीवा सांगतो, अगं तेच तर माझी आयडिया ऐकून इम्प्रेस झालेले आहेत. तर नंदिनीला शंका आलेली असते आणि ती म्हणते, मग हे सगळं नाटक नसेल कशावरून? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं काय बोलतेस तू, नाटक कशासाठी असेल? अगं हे बघ, जर ते माझी आयडिया न ऐकता जर इम्प्रेस झाले असते ना फंडिंग करायला तर थोडं फिशी वाटलं असतं, पण त्यांना माझी आयडिया आवडली. बरं ते मला ऑफिसला सुद्धा घेऊन गेले, त्यांचा स्टाफ तिकडे होता आणि त्यांच्या स्टाफ समोर मी प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि त्यांना ते माझं प्रेझेंटेशन वगैरे सगळं काही आवडलं
आणि बरं त्यांनी मला सगळे काही थोडेफार फीडबॅक सुद्धा दिलेले आहेत. आणि आता इतकं सगळं काही नाटक कसं काय असू शकतं? आणि तुला एक गोष्ट सांगू का? तू ना भूतकाळातल्या गोष्टींच्या वरून हे सगळं काही जज करतेस. इट वॉज पास्ट. अगं निघून गेलेला आहे तो. त्यांना खरंच खूप गिल्ट वाटत होता आणि त्यांना ना त्यांचे मित्र गमावल्याचं दुःख वाटत होतं. खरंच. तर नंदिनी म्हणते एवढंच जर त्यांना गिल्ट वाटत होतं ना, तर मग ते एकदा तरी तुमच्या बाबांची किंवा माझ्या बाबांची माफी मागायला आले का? तर जीवा सुद्धा म्हणतो नाही करेक्टच आहे तुझं. आणि मी सुद्धा त्यांना हेच म्हणालो की तुम्ही तुमचं मन मोकळं करा. कसले सुद्धा बॅगेज ठेवू नका. पण एक गोष्ट सांगू का तुला? अगं आम्हा पुरुषांना ना सॉरी म्हणणं थोडंसं जड जातं आणि त्यात जर मित्रांना सॉरी म्हणायचं असेल ना तर खूपच कठीण जातं आणि त्यांना खरंच खूप गिल्ट वाटतोय. आणि हा त्यांना गिल्ट वाटतोय म्हणून त्यांनी मला काम दिलेलं नाहीये. अगं खरं तर माझी हुशारी बघून त्यांनी काम दिलेलं आहे मला. आणि जेव्हा असं सगळं काही सांगत असतो तरी सुद्धा नंदिनीचा मात्र ते भास्कर काकांच्या वरती विश्वास काही बसत नसतो आणि तिला जी बॅड फिलिंग आलेली असते बहुतेक ती पुढे जाऊन खरी ठरणार आहे असंच इथं दिसत आहे. तर दुसरीकडे आता मानिनी एकदम अस्वस्थ झालेली असते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी येतच असतं. तर पार्थ आता थोडासा पॉझिटिव्ह होतो आणि तिला विचारतो अगं आई तू का रडतीयेस? अगं मी काही वाईट वाटेल असं बोललेलो आहे का तुला? तर तेव्हा आता मानिनी परत एकदा खोटं बोलते आणि म्हणते अरे नाही रे हे ना आनंदाचे अश्रू आहेत. अरे बघ ना म्हणजे आजकाल मुलांना आईसाठी द्यायला वेळ सुद्धा नसतो अरे. आणि एक माझा लेक आहे जो आईची एवढी काळजी करतोय. अरे म्हणूनच अश्रू आले. आणि खरं सांगू का मला ना तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही बघवत. तर पार्थ आता तिचे डोळे पुसतो आणि तिला म्हणतो तू आणि काव्य असताना ना माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येऊच शकत नाहीत. आणि आता अजून सुद्धा पार्थ काव्याला त्याच्यासोबत जोडतच असतो आणि मानिनी मात्र आतून खूप रडत असते. तर पार्थ आता तिला आपल्या जवळ घेतो आणि तिला धीर देऊ लागतो. तरी सुद्धा मानिनी रडत असतेच. तर मानिनी आता मनात म्हणते नाही मानिनी तुझ्या रडण्याचा खरा अर्थ जर पार्थला कळाला ना तर कोसळेल तो. काहीही झालं ना तरी सुद्धा पार्थ दुःखी झालेला मला नाही बघवणार आहे. सावर स्वतःला असं म्हणून ती आताला स्वतःला धीर देऊन स्वतःला सावरते. तर आता इकडे परत त्यांनी जीवा आणि नंदिनी मधला सीन दाखवलेला आहे. तर नंदिनी अजून सुद्धा अस्वस्थच असते आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आणि ती म्हणत असते जीवा का माहिती नाही पण माझे इन्स्टिंक्ट मला सांगत आहेत काहीतरी वाईट घडणार आहे आणि तुम्ही ना खरंच दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या. हो. तर जीवा आता मात्र थोडंसं तिच्यावरती भडकतो आणि तिला म्हणतो नंदिनी मला एक कळत नाहीये तू असं का वागतेस म्हणून. अगं काय चाललंय तुझं? अगं फंडिंग करणारी माणसं इतक्या सहजासहजी नाही मिळत आणि भास्कर काकांनी मला स्वतःहून विचारलेलं आहे आणि मी त्यांना नाही म्हणायचं. तर नंदिनी अजून सुद्धा मागे हटत नाही आणि म्हणते मग काय हरकत आहे? हे बघा जेव्हा तुमच्यामध्ये इतकं टॅलेंट नक्कीच आहे की तुम्ही दुसऱ्या कोणाकडून सुद्धा फंडिंग मिळवू शकता. तर जीवा म्हणतो आय नो पण इतकं सोपं नाहीये ते. पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल अगं. अगं तुला का कळत नाहीये? अगं माणसं बदलतात. ते मला आज भेटले त्यांनी माझी हेल्प केली मला बिझनेसमध्ये पिच करायची संधी दिली. हा निव्वळ योगायोग आहे अगं बाकी काही सुद्धा नाही. तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते योगायोग हा मला नाही योगायोग वाटत. बाकी काय आहे ना ते तुमचं तुम्ही ठरवा. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही त्या माणसाकडून असं ती बोलत असताना जेव्हा तिला तिचं वाक्य सुद्धा पूर्ण करू देत नाही आणि म्हणतो अगं काय चाललंय तुझं? अगं त्या माणसाकडून अगं साधं काका म्हणायला तयार नाहीयेस तू. इतकं काय झालेलं आहे आणि असं का करतेस अगं तू आणि का समजून घेत नाहीयेस? तर नंदिनी सुद्धा त्याला म्हणते मग तुम्ही का समजून घेत नाहीये मला जीवा? अहो मला काळजी वाटते तुमची. तुम्हाला कोणी सुद्धा फसवलेलं मला चालणार नाही. हे बघा आय एम सॉरी. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण मी ना तुमच्यापेक्षा जास्त दुनिया बघितलेली आहे. हे बघा त्या माणसाकडून असं म्हणून थांबते आणि परत म्हणते हे बघा त्या भास्कर काकांच्याकडून ज्या काही गोष्टी घडल्या त्या भूतकाळात जरी असल्या ना तरी सुद्धा त्यांनी तुमचं फ्युचर खराब व्हायला नको असं वाटतं मला. आणि बाकी ना माणसं बदलतात वगैरे ही फिलॉसॉफी तर तुम्ही मला सांगूच नका.
तर जीवा अजून सुद्धा तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतच असतो. म्हणतो, "हे बघ, तुझी काळजी कळतेय मला, पण तुला वाटते ना तसं नाही होणार, ट्रस्ट मी." तर जीवा तिला असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते, "अहो तुमच्यावरती विश्वास आहेच हो माझा. अहो इथं ना जी वसुहत्यासारखी माणसं, घरातली माणसं जी विश्वास की धुळीला मिळवतात, तिथे या बाहेरच्या भास्कर काकांच्या वरती विश्वास ठेवायचा आपण. असो तरी सुद्धा तुम्हाला जेन्युइनली असं वाटत असेल ना की ते कुठले सुद्धा छक्के पंजे करणार नाहीत, तर मग ठीक आहे, तुम्ही करा त्यांच्याबरोबर डील. माझी काही हरकत नाहीये." तर जीवा आता तिला म्हणतो, "हरकत नाहीये म्हणतेस, पण चेहऱ्यावरती काहीतरी वेगळंच आहे तुझ्या." आणि आता तो नाराज होतो आणि जाऊन खुर्चीवरती बसतो आणि म्हणतो, "नाही जाऊ दे ना, तुला वाटत नाहीये ना, मग मी नाही काम करणार त्यांच्यासोबत." तर आता नंदिनी सुद्धा त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि त्याला एकदम गोड शब्दात समजावून सांगू लागते, "हे बघा जीवा, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नका ना काढू. हे बघा, आपल्या आयुष्यात आपल्या बाबतीत जे काही घडलंय त्या अनुभवावरून असं वाटते की आपण ताक सुद्धा फुंकून प्यावं. त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच कामाला सुरुवात करताय. अशातच ना तुमच्या इच्छांना, तुमच्या स्वप्नांना जर कोणी गालबोट लावलं ना, तर ते मला नाही चालणार." तर तेव्हा आता जीवा सुद्धा तिला शांतपणाने सांगू लागतो. म्हणजे तो सुद्धा काही मागे हटायचा विषयच करत नाही. म्हणतोय, "बघ, मला तुझी काळजी करतेय, पण अगं देव संधी देतो आणि आपण त्याच्याकडे पाठ फिरवायची, हे योग्य आहे का? हाच प्रश्न मला पडलेला आहे." तर तेव्हा आता नंदिनी स्वतःला सावरते आणि तिच्या मनामध्ये नसतं तरी सुद्धा ती आता चेहऱ्यावरून सुद्धा जीवाला दाखवू लागते आणि त्याला म्हणते, "बरं ठीक आहे, मला तुमचं पटलेलं आहे. ठीक आहे, करा तुम्ही त्यांच्यासोबत काम." असं थोडंसं स्माईल वगैरे करून त्याला सांगते आणि म्हणते, "पण आता ना सावध राहून करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ही गोष्ट घरी सांगा." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं इतक्यात कसं सांगू?" तर नंदिनी म्हणते, "काय हरकत काय आहे? आता ते फंडिंग करायला तयार आहेत की नाही, मग तुम्ही घरच्यांना सांगून टाका की भास्कर काका मला मदत करणार आहेत म्हणून." तर जीवा म्हणतो, "हो अगं मी सांगणारच आहे, पण आधी कामाला सुरुवात तरी होऊ देत. थांब ना थोडा वेळ." "अगं मी नक्की सांगेन आणि सांगायचं तर आहेच, फक्त इतक्यात नको. कामाला सुरुवात तरी होऊ देत आणि फंडिंग करतो म्हणालेले आहेत. फंडिंग अजून आलेलं नाहीये माझ्याकडे." तर असं तो सांगत असताना नंदिनी मात्र आतून अस्वस्थ असतेच, कारण तिचा इथे बहुतेक प्रयत्न आहे की घरातल्यांना सांगितल्यानंतर घरातले तर नक्कीच विरोध करणार. तर जेव्हा पुढे तिला म्हणतो, "हे बघ, मी एक काम करतो, मी ना सगळ्यांना डायरेक्ट माझ्या ऑफिसच्या इनॉग्रेशनलाच घेऊन जातो. सगळ्यांना छान वाटेल ना माझ्यासाठी, आणि याबद्दल तुला काय वाटतंय?" असं तो एकदम आनंदात तिला विचारत असतो. तर तेव्हा नंदिनी न राहून म्हणजे थोडंसं एकदम त्याला म्हणते, "नाही ठीक आहे." तर जेव्हा आता म्हणतो, "हे बघ, आता ठरलं हं मग, मी कुठे जातो हे घरातल्या कोणालाही सांगायचं नाही आणि जरी विचारलं ना तर सांगायचं की मी आनंद निवासला तुला हेल्प करायला येतोय. ओके?" तर तेव्हा नंदिनी सुद्धा ओके असं त्याला म्हणते आणि म्हणते, "आता जा आणि फ्रेश व्हा, मी आता तुमच्यासाठी चहा करते." तर तेव्हा आता जीवा सुद्धा एकदम एक्सायटेड होऊन "हो, येस" असं म्हणतो आणि तिथून उठून आत फ्रेश व्हायसाठी जातो. पण नंदिनी तर खूपच काळजीत पडलेली असते, कारण तिला ज्या सगळ्या काही गोष्टी जाणवलेल्या असतात त्या मात्र 100% खऱ्या होणार आहेत असंच वाटत आहे. तर आता दुसरीकडे गेस्ट रूम मध्ये काव्या तयार होऊन बाहेर येत असते आणि तेव्हा तिला ते घड्याळ दिसतं. तर काव्या लगेचच इमोशनल थोडीशी होते आणि जाऊन ते घड्याळ आपल्या हातामध्ये घेते आणि तेव्हा तिला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस पार्थने तिला तिच्या हातामध्ये घड्याळ घातलेलं असतं आणि तो तिला म्हणालेला असतो की हे घड्याळ ना स्वतःच्या मर्जीने नाही चालत, तर आपल्या नाडीने चालतं. आणि तेव्हा काव्या आता ते घड्याळ अगदी प्रेमाने आणि पार्थच्या आठवणीने आपल्या हातामध्ये घालते आणि त्या घड्याळाकडे एकसारखी बघू लागते आणि आपल्या मनातच आपल्याला स्वतः स्माईल करत असते. आणि आता तिला तो क्षण सुद्धा आठवतो जेव्हा तिच्या हातून ते घड्याळ फुटलेलं असतं आणि पार्थ तिला म्हणालेला असतो, "इट्स ओके काव्या, इतकं काही बिघडलेलं नाहीये, सगळं काही दुरुस्त करता येईल, अगदी घड्याळ सुद्धा." आणि आता दुसरीकडे नंदिनी गणपती बाप्पा समोर उभी असते आणि देवासमोर ती देवासोबत बोलायचा प्रयत्न करत असते. देवाला म्हणते, "देवा माहिती नाहीये
की मला खूप भीती वाटतेय. असं वाटतंय काहीतरी वाईट होणार आहे. अरे तू तर विघ्नहर्ता आहेस. सगळी विघ्न परतवून लाव देवा. हवं तर माझ्याकडचं सगळं काही सुख काढून घे, पण माझ्या माणसानं तू सुखी ठेव. असं ती बाप्पा बरोबर बोलत असते. इतक्यातच युग तिथून चाललेला असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते, अरे युग तू कुठं चाललेला आहेस? अरे घे आरती तरी घे. असं ती आनंदाने त्याला म्हणत असते. तर तेव्हा युग मात्र तिच्यावरती खूप चिडलेला असतो आणि रागारागात तिला म्हणतो, कशाला? मला ना तुझ्या हातून आरती नकोच आहे. तर नंदिनी त्याला म्हणते, अरे युग तू असं का बोलतोयस? बरं ठीक आहे, निदान देवाला नमस्कार तरी कर. तर तेव्हा युग म्हणतो, देवाला? अगं देवाला काय, तुला सुद्धा नमस्कार करतो. अगदी ना कोपऱ्यापासून नमस्कार करतो. असं म्हणून तो खूप राग करत असतो तिचा. तर तेव्हा नंदिनी थोडीशी घाबरते आणि म्हणते, अरे तू असं का बोलतोयस? तर युग थोडंसं अजून ओरडतो आणि म्हणतो, सांग ना मग मी काय बोलू काय बोलू सांग ना मी. अगं मी एवढ्या मनापासून माझ्या ब्रेकअप बद्दल तुला सांगितलं आणि तू काय केलंस, माझे सगळे सिक्रेट्स तू घरच्यांना सांगून बसलीस. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, हे बघ योग मी हे सगळं काही तुझ्या काळजीपोटच सांगितलेलं आहे. तर योग अजून जोरात ओरडतो, म्हणतो स्टॉप दिस. हे काळजी असल्याचं नाटक ना तू माझ्यासमोर अजिबात करत जाऊ नकोस. काय ग काय गरज होती घरच्यांना सांगायची? आणि आता आई बाबांना सुद्धा हेच वाटणार ना की मी कॉलेजमध्ये हे हे सगळे असले धंदे करतोय, अभ्यास करतच नाही. आणि आता तुझ्यामुळे ना माझी पॉकेट मनी बंद होईल आणि आता आई बाबा हॉस्टेलवरच्या मुलांना कॉलेजमधल्या मुलांना सगळ्यांना सांगतील की माझ्यावरती लक्ष ठेवा म्हणून. आय विल हॅव नो ब्लडी प्रायव्हसी. कळतंय का तुला? आणि हे सगळं आणि सगळं फक्त तुझ्यामुळे होतंय वहिनी. असं तो सर्व काही बोलत असताना नंदिनी मात्र घाबरून शांतच झालेली असते. तर युग पुढे म्हणतो, एक वेळ ना त्या रम्याताईला सांगितलं असतं तर परवडलं असतं. तुला सांगितलं आणि वाट लावून घेतली माझी. तर आता नंदिनी मात्र रडूच लागते आणि त्याला म्हणते डोळे पुसत पुसत, युग हे बघ मी एकदा काय म्हणते ना ते प्लीज माझं ऐकून घे. तर युग अजून जोरात ओरडतो, मला काहीही ऐकायचं नाहीये, कळालं का तुला? तू का ग अशी वागलीस? काय गरज होती घरच्यांना सगळं काही सांगायची? मला एक सांग, रम्याताई जेव्हा माझ्या घरामध्ये खोलीमध्ये आली होती तेव्हा काय म्हणाली होतीस तू? की युग तू माणसं ओळखायला चुकतोस. हो बरोबरच आहे, चुकतो मी माणसं ओळखायला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी तुला ओळखायला चूक केलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, यापुढे ना माझ्या आयुष्यात मी तुझ्यावरती विश्वास ठेवायची चूक परत कधीच करणार नाही. तर नंदिनी परत त्याला सांगायचा प्रयत्न करत असते, अरे युग जरा ऐक मी काय म्हणते. तर युग अजून जोराने तिच्यावरती ओरडतो, अगं बास, काही सुद्धा बोलू नकोस, बास कर आता तू. असं म्हणून तो आता रागारागातच तिथून निघून जातो. तर नेमकं तेव्हा आता वसू आणि रम्याने ते ऐकलेलं असतं आणि तेव्हा त्या दोघे सुद्धा आता पहिल्यासारखं छानपणे नटून थटून तिथं येतात आणि आता वसू नंदिनीला म्हणते, आम्हाला नाही देणार का आरती? आणि त्या दोघी समोर येऊन आरती घेऊ लागतात आणि आता नंदिनी लगेचच तिथून निघून चाललेली असते. तर तेव्हा रम्या आता तिला म्हणजे थांबवून टोमणे मारायला सुरुवात करते. म्हणते, बघितलंस ना आई, युग बिचारा कसा नंदिनीला सुनावून गेला ते. तर वसू सुद्धा म्हणते, हो बघितलं ना, आणि काल काय झालं ना ते ऐकलं सुद्धा. नंदिनीने किती बाजू घेतली युगची आणि युग आहे तो आज हिलाच बोलला. तर रम्या म्हणते, फार वाईट झालं ना ग नंदिनी बरोबर. तर नंदिनी आता परत चाललेली असते. तर रम्या तिलाच म्हणते, अगं नाही पण नंदिनी, आत्ताच सांगते बाई तुला यात आमची काही सुद्धा चूक नाहीये, नाहीतर तुझी तलवार फिरवशील आमच्याकडे. तर तेव्हा वसू सुद्धा तिला म्हणते, काय ग तू काही बोलतच नाहीयेस नंदिनी. अगं आमची शिक्षा माफ झालेली आहे आणि आता ना आम्ही आमच्या आधीच्या रुबाबात आलेलो आहे. अगं त्रास होतोय का याचा तुला? तर नंदिनी आता तिला म्हणते, मला त्रास होत नाहीये, पण तुम्ही परत जर माझ्या घराला त्रास द्यायचा प्रयत्न केलात तर यावेळी ना मी मात्र स्वतः तुम्हाला घराबाहेर काढीन. अशी ती धमकीच तिला डायरेक्ट देऊन टाकते आणि म्हणते, एवढं लक्षात ठेवा. असं ती सांगून त्या दोघींच्याकडे रागारागात बघते आणि तिथून निघून जाते. तर वसू आता म्हणते, त्रास तुझ्या घराला नाही देणार, वाकडी नजर तुझ्या घरावरती नाही पडणार, तर ती तुझ्यावरती पडणार आहे नंदिनी. आता जो काही त्रास देणार आहे ना तो मी तुला देणार आहे आणि तोही उद्याच. त्यामुळे तयार राहा. उद्या ना तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा स्फोट होणार आहे. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करायसाठी बसलेले असतात. तर तेव्हा नंदिनी फोनवरती बोलत असते, अहो वेडिंग अॅनिव्हर्सरी नाही, फक्त 10th अॅनिव्हर्सरी लिहा आणि केकवर लिहिता ही गोष्ट लक्षात ठेवा. असं सांगून ती आता फोन ठेवून देते. तर तेव्हा आता मानिनी नंदिनीला विचारते, कसला केक ग नंदिनी? तर तेव्हा आता नंदिनी सांगते, काही नाही हो आई, उद्या ना आनंद
आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी आहे. त्याची सगळी तयारी सुरू आहे तिकडे. सजावट सुरू असेल ना म्हणून मला त्यांनी फोन केला. ॲक्च्युअली तेच ना मला सुद्धा आनंद निवासला निघायचं होतं. काय आहे ना तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे सगळ्यांची आणि ते सगळे इतके उत्साही आहेत ना की उद्या कुठले कपडे घालायचे, उद्या कुठली साडी नेसायची हे सुद्धा ना मलाच विचारतील. तर मानिनी म्हणते, "अगं म्हणजे तुझी पळापळ असणार आहे पूर्ण." तर नंदिनी सुद्धा म्हणते, "हो ना." तर मानिनी आता तिला म्हणते, "पण अगं नंदिनी कुठलंही काम असलं की किती उत्साहात करतेस गं तू." तर नंदिनी म्हणते, "आई अहो आनंद निवास शेवटी माझं दुसरं घरच आहे आणि तुम्ही याल ना उद्या?" असं ती विचारते. तर मानिनी म्हणते, "हो बघते कसं होतंय ते." असं या दोघींचं बोलणं चालू असतं तर पार्थ समोरच बसलेला असतो. पण या दोघींच्या बोलण्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं. तो सारखं वरच्या दिशेने बघत असतो. म्हणजे काव्या कधी खाली येते, कधी एकदा मी तिला बघतोय असं त्याला सर्व काही अस्वस्थ झालेलं असतं. तर मानिनी आता मधून पार्थकडे बघते आणि नंदिनीला म्हणते, "पण तुला काही मदत लागली ना तर नक्की सांग." आणि आता ती पार्थला म्हणते, "हो का नाही पार्थ?" तर पार्थ सुद्धा एकदमच हो हो असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनीचं लक्ष सुद्धा पार्थकडे असतंच मधून आणि आता ती पार्थला म्हणते, "अहो पार्थ तुम्ही काय आईंच्या होला हो नुसतं करताय? विषय तरी नीट ऐकलाय का तुम्ही? आणि काय कोणाला शोधताय मगाचपासून?" तर तेव्हा आता पार्थ वरच्या दिशेने बघतो आणि का असं म्हणून परत म्हणतो, नाही नाही जीवा ब्रेकफास्टला आला नाही." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अच्छा जीवांची वाट बघताय का तुम्ही? ते काय आहे ना ते आवरतायत म्हणून." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "खूपच वेळ लावतात ना?" तर नंदिनी आता त्याची खेचू लागते. म्हणते, "कोणीतरी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतं याचं भान नसतं ना त्यांना." तर तेव्हा पार्थ परत म्हणतो, "हो ना किती वाट बघायला लावायची ना एखाद्याला." असं या दोघांचं चाललेलं असतं. तर मानिनीला मात्र त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर नंदिनी पुढे म्हणते, "कधी-कधी ना एखाद्याची वाट बघण्यात सुद्धा गंमत असते." तर पार्थ विचारतो, "वाट बघण्यात कसली आली आहे गंमत?" तर तेव्हा आता नंदिनी बरोबर बोलते. म्हणते, "जसं तुम्ही आता इथे काव्याची वाट बघताय आणि आम्ही इथे बसून तुमची गंमत बघतोय. बरोबर आहे ना?" तर पार्थ आता काही कबूल होत नाही. म्हणतो, "नाही, नाही, नाही. मी कुठं काव्याची वाट बघतोय?" तर नंदिनी म्हणते, "नाही." तर पार्थ म्हणतो, "अहो नाही त्या कुठं लहान कुठं आहेत थोडी. येतील ना त्या त्यांच्या." तर नंदिनी सुद्धा म्हणते, "मी सुद्धा तेच म्हणते. लहान नाहीयेत त्या. येतील त्यांच्या त्या." असं म्हणून ती हसू लागते. तर आता मानिनीच्या मनात वेगळंच चालू असतं. ती मनात म्हणते, "नंदिनी कशाला चिडवते पार्थला काव्याचं नाव घेऊन? आधीच तो तिच्यामध्ये गुंतत चालला हे बघवत नाहीये मला." तर पार्थ आता नंदिनीला म्हणतोच, "आता काव्याचा विषय तुम्ही काढलायत म्हणून त्या ब्रेकफास्टला नाही आल्यात आणि मी बोलवून आणतो तुम्ही म्हणतायत म्हणून." असं म्हणून तो आता त्याच्या मनात जे असतं ते बोलून आता तो चाललेला असतो. तर मानिनी आता बरोबर पार्थला थांबवते. म्हणते, "अरे पार्थ ती अभ्यास करत असेल. अरे तू खा ना, खाण्यापिण्याकडे लक्ष दे." तर पार्थ म्हणतो, "हेच मी काव्याला सांगत असतो. खाण्यापिण्याकडे लक्षच नाहीये त्यांचं. अगं काल सुद्धा ब्रेकफास्ट न करताच गेल्या ते काय नाही. मी बोलून आणतो तिला." असं म्हणून तो चाललेला असतो. परत मानिनी त्याला थांबवते. "अरे तुझी प्लेट भरलेली आहे. भरल्या प्लेटवरून उठणार आहेस का? तू कर नाश्ता. आपण आशाताईंना सांगूयात वरती घेऊन जायला." तर पार्थ म्हणतो, "अगं आई त्या वर आपण खाली बरोबर वाटतं का? हो का नाही नंदिनी? मी आलो बोलावून." असं म्हणून तो चाललेलाच असतो. परत आता नंदिनी म्हणते, "तुम्ही बसा पार्थ मीच त्यांना बोलावून आणते. काय आहे ना एकतर आपण सगळे नाश्ता करतानाच एकत्र भेटतो." असं ती म्हणत असते. इतक्यात आता काव्या खाली येऊ लागते आणि नंदिनी तिला बघते आणि म्हणते, "हे काय आलीस ती?" आणि आता काव्या खाली येते आणि पार्थ जवळच नेहमीप्रमाणे जाते आणि पार्थच्या शेजारी बसणार असते. तर तेव्हा पार्थ सुद्धा लगेच तिला म्हणतो, "या या बसा बसा इथे." तर तेव्हा आता काव्या हलकीशी नजर मानिनीकडे टाकते. तर तेव्हा मानिनीच्या डोळ्यात मात्र खूप राग असतो आणि ती तिथूनच नाही असं तिला इशारा करते आणि बरोबर नंदिनीच्या शेजारी तिला बसायला सांगते. तर तेव्हा काव्या आता ती खुर्ची परत पुढे ढकलते आणि लगेच जाऊन नंदिनीच्या शेजारी बसते. तर पार्थ सुद्धा लगेच स्माइल करू लागतो. "हॅलो हॅलो" म्हणतो, "हा असं आहे का? बहिणी शेजारीच बसायचंय का? बसा बसा." आणि त्यानंतर तिच्याकडे बघतो आणि आपल्या म्हणजे ड्रेसला हात लावून तिला सांगतो की तुमचा ड्रेस खूप छान आहे आणि त्यानंतर लगेचच तिला तो ब्रेकफास्ट देतो. "हे घ्या ब्रेकफास्ट करा." आणि स्वतःची प्लेट सुद्धा तो तिलाच देतो. तर काव्या त्याला म्हणते, "अहो हे काय करताय? तुमची प्लेट आहे ना ही."
तर पार्थ तिला म्हणतो, अहो माझं जे काही आहे ते तुमचंच आहे. घ्या, घ्या. मी अजून सुरू केलेलं नाहीये. तर आता हे सगळं बघत असताना, ऐकत असताना मानिनीला मात्र खूप त्रास होत असतो. तर पार्थ आता चक्क तिला म्हणतो, नाहीतर एक काम करा, इथं येऊन बसा शेजारी माझ्या. आपण एकाच प्लेटमध्ये खाऊ. या, या लवकर या. तर तोपर्यंत आता मानिनी दुसरी प्लेट तयार करतेच आणि लगेचच पार्थच्या समोर धरते. तर पार्थ हसतो आणि मानिनीला म्हणतो, सेपरेटच दिलंस का मला? असं म्हणून तो आता ती प्लेट घेतो आणि तेव्हा आशाताई तिथे काहीतरी ठेवते आणि आतमध्ये चाललेली असते. इतक्यात आता रम्या आणि वसू तिथे येतात. तर रम्या लगेच म्हणते, अहो अहो आशाताई कुठे चाललात? आम्हाला सुद्धा खायला द्या. आणि सगळ्यांच्याकडे बघून आता टोमणा मारू लागते. म्हणते, घरची कामं करायची दिवस आता आमचे संपलेले आहेत. तर तेव्हा आता काव्या तिला म्हणते, हळू बोललीस ना तरी सुद्धा ऐकायला जाईल त्यांना. इथेच आहेत त्या. एवढं मोठ्याने बोलायची काहीच गरज नाहीये. तर रम्या तिला विचारते, का तुला त्रास होतोय का? अगं तू ना या घरामध्ये आल्यापासून नुसती किंचाळत असतेस. तेव्हा आम्ही तुला म्हणालो का की तुझा लाऊड स्पीकर बंद कर म्हणून? मग आता तू सुद्धा ना गप्प बस. तर आता पार्थ तिच्या शेजारीच असतो आणि आता तो रम्यावरती ओरडतो. म्हणतो, रम्या जरा नीट बोलायला शिक. तुमची शिक्षा माफ केलेली आहे म्हणजे तुमची पापं धुतली गेलेली नाहीयेत असं होत नाहीये त्याचा अर्थ. तर आता वसू पार्थला म्हणते, अरे पार्थ मग काव्याला मध्ये बोलायची काय गरज होती? रम्या आशासोबत बोलत होती ना? तर पार्थ आता तिला म्हणतो, मग हे हळू आवाजात सुद्धा बोलता येऊ शकतं ना? आणि रम्याला म्हणतो, रम्या कालपर्यंत जसं वागत होतीस बोलत होतीस तसंच बोलत राहिलीस ना तर मग सगळ्यांच्यासाठी बरं होईल. आणि काव्यावरती आवाज चढवून बोलायचं नाही असं तो बोट करूनच तिला सांगतो. आणि आता इथे काव्याची बाजू पार्थने घेतल्यानंतर काव्याला तर खूप छान वाटत असतं पण मानिनीला मात्र थोडासा त्याचा त्रास होत असतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या आता वसूला सांगत असते, मामी आणि काव्यामध्ये ना कसली तरी ठिणगी पडलेली आहे. तर वसू म्हणते, या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ज्यामुळे ना आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडले जातील. असं या दोघींचं बोलणं चालू असतं. तर दुसरीकडे आता जीवाने भास्कर काकांना फोन लावलेला असतो आणि तो त्यांना चक्क सांगत असतो, माझ्याकडे एक ना मोठी अशी मोकळी जागा आहे आणि मोठीच्या मोठी जागा आहे ती. आपण ना आपलं लो कॉस्ट हाऊसिंग ना त्या जागेवरती सुरू करूयात. असं सांगून तो फोन ठेवतो आणि मागे वळून बघतो तर तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आता त्याला विचारू लागते की कुठल्या जागेबद्दल बोलत होता तुम्ही आत्ता? तर जीवा आता आपली थोडीशी मान खाली घालतो आणि बहुतेक आता तो या कुणाच्याही न कळत सगळं काही त्या भास्कर काकांना सांगत असतो आणि तीच गोष्ट बरोबर आता नंदिनीने पकडलेली असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया आपण परत पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.